उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही कचोरी नक्कीच ट्राय करू शकता. तर ही उपवासाची कचोरी कशी बनवायची ती मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगणार आहे. नक्की तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत. आता पाहूया आपण कचोरी कशी बनवायची ते. तर उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. उकडलेले बटाटे मी 3 घेतलेले आहेत. छोट्याच आकाराचे बटाटे आहेत. ते 3 बटाटे मी घेऊन असे मॅशरनी व्यवस्थित मॅश करून घेणार आहे, म्हणजे बटाट्याचे तुकडे जास्त लागणार नाही. व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी आपल्याला पीठ, अरारूट पावडर, बाइंडिंग येण्यासाठी अरारूट पावडर किंवा राजगिऱ्याचं पीठ, कोणतंही पीठ तुम्ही 2-3 चमचे घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे. राजगिऱ्याचं पीठ घ्या, अरारूट पावडर घ्या किंवा साबुदाण्याचं पीठ घ्या. हे बाइंडिंगसाठी आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपण लिंबाएवढा गोळा घेऊन आपण त्याची अशी पाती करून घेणार आहोत. बघा याप्रमाणे. तर मी चटणी घेतली आहे त्याच्यामध्ये स्टफिंग करण्यासाठी. आतमध्ये भरून घ्यायची आपल्याला कचोरीमध्ये. ती चटणी खोबऱ्याची, मिरचीची आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला आहे आणि मीठ आणि साखर टाकले चवीसाठी आणि अशी थोडीशी जाडसर अशी वाटून घेतली आहे. पाणी जास्त घालू नका, ओलसर करू नका. अशी सुकी चटणी आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता ती पाती केली आहे त्याच्यामध्ये अशी टाकून आतमध्ये भरून घेतली आहे आणि अशी व्यवस्थित चिटकून घ्यायचं. गोल आकार लाडूसारखा करून मी त्या साबुदाण्याच्या पिठात घोळून घेतलं आहे. साबुदाण्याचं पीठ लावा किंवा तुमच्याकडे जर अरारूट पावडर असेल तर ती पण तुम्ही त्याच्यावर कोट करून अशी बुडवून घेतली तरी चालेल, म्हणजे आपली तळताना कचोऱ्या फुटणार नाही. म्हणून ते कोटिंग आपल्याला सुक्या पावडरची करून घ्यायची आहे. असेच मी सगळ्या कचोऱ्या करून घेणार आहे. बघा व्यवस्थित पाती करायची, चटणी भरायची आणि पावडरनी कोट करून ठेवून द्यायचे. असे तुम्ही गोळे तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळू शकता. 2-3 तास असे तुम्ही ठेवलात तरी काही होणार नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण गरम गरम कचोरी तळू शकतो. आता कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल मी चांगलं कडकडीत गरम केलं आहे आणि गरम केल्यानंतरच आपल्याला कचोरी टाकायची आहेत. कचोरी एकाच वेळेला भरपूर टाकू नका. 3-4 कचोऱ्या मी टाकून घेणार आहे. बघा छोटी कढई असल्यामुळे मी 4 कचोऱ्या टाकून घेतल्या. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरच आपल्याला टाकायचं आहे आणि तांबूस रंगावरती, मिडियम गॅसवरती, फास्ट गॅस जास्त करू नका, मिडियम गॅसवरती आपल्याला तांबूस रंगावर ह्या कचोऱ्या तळून काढायच्या आहेत. बघा कशा चविष्ट अशा कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. जर आवडले असेल तर प्लीज